नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील भालेकर. नीटचा पेपर लीक खरं तर हा फक्त एका परीक्षेतील घोटाळा नाही, हा भारताच्या भविष्यावरचा हल्ला आहे. म्हणून एक डॉक्टर म्हणून या विषयावर व्यक्त व्हावं वाटलं. मित्रांनो, एखाद्या विद्यार्थ्याने 2 वर्षे, कोणी 5 वर्षे, कधी कधी संपूर्ण बालपण अभ्यासात घालवलेलं असतं. काही आईवडिलांनी कर्ज काढलेलं असतं, स्वप्न पाहिलेलं असतं की आपलं मूल डॉक्टर बनेल. मग प्रश्न फक्त रँकचा राहत नाही. प्रश्न बनतो, उद्या आपला उपचार करणारे डॉक्टर कोण असणार? ज्याने सुरुवातीला स्वतःचा प्रामाणिकपणा विकला, तो उद्या रुग्णांशी प्रामाणिक राहील याची खात्री कोण देणार? हा विषय कोणत्याही एका पक्षाचा नाही. काँग्रेस किंवा इतर विरोधक आंदोलन करत आहेत म्हणून त्यांचाही नाही. हा देशातील प्रत्येक घराचा प्रश्न आहे. बीजेपी समर्थकांच्या घरातही विद्यार्थी आहेत, काँग्रेस समर्थकांच्या घरातही विद्यार्थी आहेत. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर कोणताच पक्ष नसतो, त्यांचं असतं फक्त एक स्वप्न. मग संपूर्ण देश यावेळी रस्त्यावर का उतरला नाही? सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन उत्तर का मागितलं नाही? अकाउंटेबिलिटी कुठे आहे? जर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असेल तर जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. कारण हा फक्त पेपर लीक नाही, ही आपल्या शिक्षण व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उठण्याची सुरुवात आहे. आणि जेव्हा जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास तुटतो तेव्हा देश आतून कमकुवत होऊ लागतो. म्हणूनच आता लोकांनी उठलं पाहिजे, पक्ष विसरून, धर्म विसरून, जात विसरून. कारण हा प्रश्न आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे. देशभरातून एकच आवाज उठला पाहिजे, आम्हाला उत्तर हवं, आम्हाला अकाउंटेबिलिटी हवी आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. जेव्हा नागरिक शांत राहतात तेव्हाच ही व्यवस्था निर्ढावते, पण जेव्हा संपूर्ण देश प्रश्न विचारायला उभा राहतो तेव्हाच ही लोकशाही जिवंत राहते. चला मित्रांनो, जागे व्हा आणि व्यवस्थेला प्रश्न विचारा, कारण हा प्रश्न देशाच्या भविष्याचा आहे.